घ्या 16 ते 30 खाली 31 ते 45 चे बैल मालक गाड्या झुपायला घ्या बैलगाडी मालक घ्या बैलगाडी मालक गाड्या झुपायला हा सोडा गाड्या सोडा सोडा झेंडेवाले गाड्या सोडा गड क्रमांक 16 सोडायचा या मैदानातला भव्य आणि दिव्य असा ओपनचा जंगी महासंग्राम पाहायला मिळतोय. महामहिम राज्यपाल केसरीचं मैदान. हा सोडा गाड्या बघा पायाला दुखापत झाली. बीडच्या माहिब्या बैलाचे मालक पमा गोंडे पाय मोडलाय परंतु मालकाला नाद बघा किती असावा. पलीकडच्या साईडला पिकअप लावलं त्या पिकअपवरती मस्त जेवण करत करत मैदानाचा आनंद घेत आहेत. पाय मोडलेला असून देखील मैदानात उपस्थित आहेत. आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. फक्त व्यवस्थित बसा कारण दुसराही जाईल कारण त्याच्या नादानं दुसरा जाईल. व्यवस्थित फक्त बसून मैदानाचा आनंद घ्या. दगडू भाऊ त्याला थोडस ऑइल लावून घ्या किंवा वंगण लावा बरोबर लाईन सरळ होते. त्या काठ्याला थोडस ऑइल किंवा वंगण लावलं ना तर ऑटोमॅटिक मागे सरकत्या बघा. मोडलेल्या पायाला खालून गादीचा आधार आहे पण लक्षात घ्या घरचे पाय जर मोडला तर घरचे आधार कधी देतात ज्याच्याकडे गडगंज प्रॉपर्टी आहे. नाहीतर ज्याच्याकडे काहीच नाही त्याला घरचे विचारत नाही म्हणतात कशाला गेला होता त्या बैलाच्या माग. हो आहेत त्यांना जोडीदार डॉक्टर सुटला 16 सुटला या मैदानातला आणि 16 मध्ये परत एकदा रणसंग्राम पाहायला मिळतोय. कोण बाजी मारणार आहे मधी सम्राट पळतोय अलीकडच्या कडे नाही त्याला सुंदर अशी लढत देतोय परंतु मधल्या चरणाला टाप टाकला असा शाकीर तात्या आणि शाकीर तात्यांच्या सम्राटनं बाजी मारली. घरच्या साजानं बाजी मारली हो. नुसता सम्राटच नाही शंकर आणि सम्राटचं आणि शाकीर तात्याचं निर्वाद असं वर्चस्व. अय गाड्या सोडणार मधनं चालणार. अय गाड्या सोडून येणार रे. अय गाड्या सोडून येणार रे. मधनं पळणार आहे ऐकायला येते का. हा आयोजक बिनधास्त मध्ये जावा आणि त्या मधल्याला प्रसाद द्यावा. अय गाडी सोडून येणार आहे. सरपंच सरपंच होय हा 5 हा वळवा गाड्या वळवा. गड क्रमांक या मैदानातला 17 वळवा. हा गड क्रमांक 16चा निकाल निकाल आणि निकाल 16चा निकाल आहे. शाकीर पठाण श्रीजा सौरभ कामटे आदिश्री शुभम पवार पुणे हिंद केसरी बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव ही गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र झाली. सुंदर अशी गाडी पळाली. बाजी शार्दूल ग्रुप तळेगावकरांचा घरचा साज पळाला. सम्राट आणि शंकर पळाला. सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गेली. हिंद केसरी शाकीर तात्याना घरचा साज घरचा ड्रायव्हर सगळं घरचं समीकरण जुळलं आणि या ठिकाणी सेमीला गाडी पात्र झाली. त्याबद्दल विजेत्या बैलगाडी मालकाचा आणि त्यावर बसणाऱ्या स्वतः मालक शाकीर तात्यांचं हार्दिक अभिनंदन. घ्या क्रमांक 17 लावून घ्या. झेंडा पंच मधनं चालणार 1 नंबर तासातनं चालणार. हा 1 नंबर तासातनं चालणार. या 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 बाजूला या चला. घ्या झेंडा पंच गती घ्यायची. गती घेणं काळाची गरज आहे. झेंडा पंच घ्या गती. वातावरणात मिनिटाला बदल व्हायला लागलाय. हा सोडा गाड्या सोडा. झेंडेवाले धुराभाऊ राजमामा सोडा गाड्या. गड क्रमांक या मैदानातला 17 सोडा. आणि या बैलगाडी शर्यत छत्रामध्ये ज्या बैलांनी हे बैलगाडी शर्यत छत्र गाजवलंय आणि तरुण पिढीच्या मनावरती अधिराजव गाजवतोय असा कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह मथुर आणि या मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील अडवली कल्याण. राहुलभाई आपण स्टेजकडे यायचंय. आपला सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीने. आपण स्टेजकडे यायचंय. हा आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या दिलावर राज करणारं व्यक्तिमत्व म्हणजे मुख्य प्रवक्ता म्हणून त्यांची नियुक्ती झाली असे राहुलभाई पाटील अडवले कल्याण बिनजोडचा बादशाह मथुर 1001 भलाचे मालक माननीय राहुलभाई अडवले कल्याण यांना विनंती आहे स्टेजकडे यायचं आहे. हा घ्या क्रमांक 17 लावून घ्या. हा भाई बघा भाई आपण स्टेजकडे या. जसं बैलानं अखंड 14 देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये नाव कमावला नाव गाजवलं आणि आपल्या पळाच्या जोरावर नुसतं बिनजोडचं क्षेत्र नाही
घाट गाजवला, 3 फेऱ्याची मैदान गाजवले असा मथुर आणि या मथुर बैलाचे मालक दिलदार मनाचा राजा माणूस ज्यांनी या ठिकाणी असंख्य अशा प्रजेच्या मनावरती राज्य केलं असे राहुलभाई पाटील कल्याण अडवलीकर यांचंही मैदानामध्ये आगमन आहे. भाई आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. सर्जर हो आपल्याला स्टेजवर या ठिकाणी बोलवत आहेत. आणि गोरगरीब गाडा मालकांचा गळ्यातला ताईत म्हणून अशी ज्यांची ओळख आहे असे राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांनी सुद्धा सर्व प्रेक्षक मंडळीच्या आणि फॅन फॉलोअरच्या इच्छेपोटी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झाले 2 दिवस झाले असा सर्वांचा लाडका मथुर बैल या मैदानात दाखल झालेला आहे. आणि भाई सुद्धा झाले 2 दिवसापासून आपल्या सर्वांच्या फॅन फॉलोअरांच्या इच्छेपोटी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून दाखल झालेले आहे. आणि तोच मुख्य प्रवक्ता म्हणून आणि गोरगरीब गाडा मालकांचा गळ्यातला ताईत म्हणून अशी ज्यांची ओळख आहे असे राहुलभाई पाटील अडवले कल्याण यांना विनंती आहे स्टेजवरती यावं. भाऊ हा घ्या. स्टेजवरती बोलवताय. हा घ्या क्रमांक 17 लावून घ्या आणि या मथुर बैलाचा सांभाळणारे समीर भैया आपलं देखील आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत आहे. घ्या क्रमांक 17 लावून घ्यायचा झेंडा पंच घ्या गती. हा झालं प्रेक्षक गोळा कारण दिलदार मनाचा राजा माणूस मैदानावरती आलाय त्यामुळे प्रेक्षक उतावळ झालंय. घ्या झेंडा पंच गती घ्या क्रमांक 17 सुटण्यासाठी सज्ज झाला. हा 16 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली त्याबद्दल श्रीजा सौरभ कामटे आदिश्री शुभम पवार कोंढवा पुणे यांच्याकडनं शाकीर तात्यासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं बक्षीस आहे. शाकीर तात्या आपलं बक्षीस मालकाकडनं घ्यायचं आणि 17 सुटण्यासाठी सज्ज झाला. सोडा गाड्या सोडा. घ्या क्रमांक 17 लावून घ्या आणि प्रेक्षक सावचित्त मैदानाचा आनंद घ्यायचा आहे. घ्या राजू मामा दुराभाव गती घ्यायची गटा पाठीमागा गट सोडायचा आहे. हा सोडा गड क्रमांक 17 सोडायचा या मैदानातला. आणि सुटला मान्य श्री हरिभावना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भव्य दिवस महामहिम राज्यपाल केसरी मैदान आणि या मैदानातला क्रमांक 17 पळतोय. 17 मध्ये 9 गाड्या पळत आहेत. 9 गाड्यांमध्ये लढत चालू आहे. अलीकडे माहिबिया पळतोय पलीकडे दीपक गाडी हातोय परंतु शेवटच्या क्षणाला शॉटगन बाजी मारली. हा घ्या आत्ताचा निकाल आणि गाड्या सुटणार रे या बाजूला. चला या गाड्या सुटणार रे या बाजूला. या गाड्या सुटणार रे या बाजूला आणि आत्ताचा निकाल द्यायचा सरपंच. हा समोरच्या तोंडाला आल्यावर बाहेरच यायला लागतंय मग गाड्या क्रमांक 17चा निकाल आणि निकाल 17चा निकाल तास क्रमांक 8 वरून धावले जय बुद्रुमाने प्रसन्न रावसाहेब पवार अंबड जालना यांचा चंद्रा 555 आणि उमेश जनते शिवाजी रोड मुंबई पोलीस यांचा चिक्या. या गाडीचा 1 नंबरला विजय वेलवाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या शॉटगन दीपकचं हार्दिक असा अभिनंदन. गाडी सीमेला पात्र आहे. घ्या क्रमांक 18 लावून घ्यायचा आहे. शॉटगन दीपक मूर्ती लहान पण कीर्तिमान असा शॉटगन दीपक धुरकरी. हा मधनं चालणार खालनं गट वळतोय. गट क्रमांक 18 वळतोय या मैदानातला. महामहिम राज्यपाल केसरीचं भव्य आणि दिव्य असा ओपनचा जंगी महासंग्राम आणि या महामहिम राज्यपाल केसरीसाठी या ठिकाणी मुंबईन बैल उपस्थित आहे. बिंजोडचा बेताज बादशाह असा मथुर 1001 आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्या बैलानं मुंबई गाजवली घाट गाजवला मुंबईत बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख असा या ठिकाणी सलग 50 बिंजोडचा विक्रम ज्याच्या नावावरती आहे असा मथुर. आणि या मथुर बैलाचे मालक कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याणकर यांचं सुद्धा या ठिकाणी मैदानात सहर्ष असं स्वागत आहे. या बैलगाडी शर्यत क्षेत्राचा नामवंत सिनेमॅटिक असा मतीन शेख आपलं देखील संयोजक आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत आहे. मतीन शेठ आपण आपला वेळातला वेळ काढणार आहात त्याबद्दल परत एकदा आपलं आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत आहे. घ्या झेंडा पंचांगण क्रमांक 18 लावून घ्यायचा. 1 नंबर तासांना चालत येणार. हा सोडा गड क्रमांक 18 सोडा या मैदानातला.
महामहिम राज्यपाल केसरीचं मैदान आणि आजच्या या मैदानातला गड क्रमांक 18 वळला 18 सुटण्यासाठी सज्ज झाला. हा सोडा झेंडेवाले गाड्या सोडा. हा सोडा गाड्या सोडा. राजू मामा खालनं चालत येणारे 1 नंबर तासात या बाहेर या. चला या बाहेर या. या 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 बाजूला घ्या, त्या श्वानाला बाजूला घ्या सरपंच. हा व्यवस्थित जाऊ द्या त्या श्वानाला तुमच्या पुढनं. हा सोडा राजमामा गाड्या सोडा. गड क्रमांक या मैदानातला 18 सोडायचा आहे. आणि निशाण सुटला. प्रतिदानाने सुटला. 18 सुटला आणि 18ला निमित्त लाभलं महामहिम केसरीचं. आणि या महामहिम केसरीचा गड क्रमांक 18 पळतोय. आणि 18 मध्ये सुंदर अशा गाड्या पडतायत. सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशा लढती पाहायला मिळतात. कोण बाजी मारणार? आणि इकडं बाजी मारली करण ड्रायव्हर तळेगावकरांना आणि निकाल प्राप्त करून दिला आपल्या मालकांना. हा गाड्या सोडून येणारे सुट्टी मेकर चला बाहेर न चालत यावं. अय गाड्या सोडून येणार. हा या 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 गाड्या सुटणार रे. या बाजूला घ्या. गड क्रमांक 19 लावून घ्यायचा आहे. गड क्रमांक 18चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरती धावलेली गाडी कुमारी आरोही नवनाथ रेगुडे साखरवाडी यांचा सोन्या पळाला. आणि त्याच्याबरोबर राजुरेश्वर प्रसन्न सैराज उमेश भोबळे यांचा स्पीड किंग रावण पळाला. सुंदर अशी गाडी पळाली. सोन्या आणि रावणची गाडी. गाडी सेमीसाठी पात्र. त्याबद्दल विजेत्या बैलगाडी मालकाचं आणि त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन. हा सोडा 19 सोडा. अय मधनं पळणार खालनं गट पडला या मैदानातला. या माग या. हा सोडा झेंडेवाले गाड्या सोडा. गड क्रमांक 19 सोडायचा आहे. राजू मामा धुरा भाऊ घ्या गती घ्या. सोडा 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 गाड्या सोडा. गट क्रमांक या मैदानातला 19 सोडा. आणि हलगीवाले आपण थोडक्यात घ्यायचंय. हा खालना क्रमांक 19 सुटण्यासाठी सज्ज झाला. सुट्टी मेकर करा. झेंडेवाला सहाय्य करावं. हा या ठिकाणी JP सिनेमॅटिक 9797 यांचे आगमन आहे. आपलं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत आहे. आणि आणखीन या ठिकाणी किसन बाबा खुटारी मुंबई या सोन्या बैलाचे मालक, ज्या बैलानं खुटारीचा सोन्या म्हणून अखंड हिंदुस्थानामध्ये ओळख केली. आणि या खुटारीच्या सोन्याचे बैल मालक किसन बाबा यांचं मैदानामध्ये आगमन आहे. बाबा आपलं या ठिकाणी मनपूर्वक आयोजक संयोजक आणि बैलगाडा शौकीनांच्या वतीने मनपूर्वक असं सहर्ष स्वागत आहे. घ्या क्रमांक 19 लावून घ्यायचा. 1 नंबर तासांना जमणार रामदास भाऊ. ते तुमच्या पुढे फोनवर बोलणार. हासोडी पंच त्यांचा फोनवर बोलणं चालू आहे का हासोड चालू आहे? हा हे पोपटी कलरचा शर्ट दादा हा त्यांचाच. त्यांना म्हणा दादा फोनवर तरी बोला. थोडं पाठीमागं सरगून नाही तर पुढे तरी प्रेक्षकांना. महत्वाचा फोन आहे. या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला दिलदार मानाचा राजा माणूस असा रामदास भाऊ रामदास भाऊ आपलं देखील मैदानामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. कुठल्याच कामाला न लाजणारं व्यक्तिमत्व म्हणून रामदास भाऊंकडे बघितलं जातं. कुठल्याच कामाला लाजत नाही. कुठल्याच माणसाला बोलत नाही असं नाही. असा दिलदार मनाचा राजा माणूस आहे. प्रत्येक कामाला आपलं समजून घेणारा. म्हणून तर या बैलगाडी क्षेत्रामध्ये नावलौकिक आहे असा रामदास भाऊ. घ्या घ्या घ्या. झेंडा पंच क्रमांक 19 लावून घ्यायचा. बराच वेळ लागलेला आहे. 19 ते 30 खालती आहे. 31 ते 45 चे बैल मालक गाड्या झुपायला घ्या. बैलगाडी मालक वेळ लावायचा नाही कुणीही. घ्या गाड्या झुपायला. हा सोडा 19 सोडा. झेंडेवाले राजू मामा सोडा गाड्या. गट क्रमांक 19 सोडा. आड्याली 1 नंबर तासावरले सुट्टी मेकर करा. हो झेंडेवाला सहाय्य करा. सोडा गाड्या. निशान सज्ज झालं. गड क्रमांक या मैदानातला 19 सुटण्यासाठी सज्ज झाला. सोडा राजू मामा. सोडा गाड्या सोडा. सुटला.
गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्य अशा महामहिम राज्यपाल केसरी मैदानातला गट क्रमांक 19 सुटला आणि 19 मध्ये लढत चालवली. अतिशय सुंदर गाड्या पाहतात. इकडे छकड्याचं चाक मोडलंय. मधी सुद्धा सुंदर गाड्या पाहतात. सुंदर गाड्यात सुंदर लढत चालू आहे. मधल्या अंगाला बागी पळतोय. खालच्या कडेनं राजा पळतोय नाही राजाचं निर्वाद असं वर्चस्व. आग मागच्या गाड्यावरती लक्ष राहू द्यायचा ड्रायव्हर. हा छकड्याचं चाक निघलाय. अय मधनं पळत येणारी गँग. अय गाड्या सोडणार. अय गाड्या सोडणार रे बैल मालक. जावा जावा आयोजक जावा पुढं जावा आयोजक पुढं जावा. द्या 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 सगळ्यांना प्रसाद द्या. हा प्रसाद खाल्ला की आपोआप पोटणी येणार. द्या द्या द्या. थांब कोणालाच म्हणू नका. नाही माणूस ऐकणारच नाही. माणूस आता माणूस राहिलेला नाही. हा त्यो म्हणतोय मी या. पहिली माणसं ऐकत होती कारण गावरान खात होती. आता सगळं हायब्रिड बियाणं झालं. हायब्रिड खायला लागली त्यामुळं माणूस आता माणसाचं ऐकायला तयार नाही. आणि हे कलियुग आहे. हा घ्या आत्ताचा निकाल. सरपंच. कलियुगामध्ये खरं कुणाला पटत नाही. त्यांच्याच फायद्यासाठी चाललंय. वेळ वाचवायसाठी चाललाय. परंतु तीच अंगावर येत आहेत. हा तुम्ही पंचासोबत हुज्जत घाला. वेळ व्हायला घाला आणि मैदानाचा फायनल नाही झाला की परत म्हणा आयोजक काय बरोबर नव्हते. परंतु आपण काय करतोय याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. आपण काय करतोय वेळ व्हायला घालतोय का वाचवतोय ही गोष्ट आत्मसात करा बैलगाडी मालक. बोलल्यावर तर लय राग येतो तुम्हाला. हे मधनं पडणार आहे. ह्या आत्ताचा निकाल सरपंच व्यवस्थित बघा. एकमत करा आणि मग निकाल द्या. हे बारक्या मधनं पडणार. अरे शाळेत गेला असता 1600 मीटरला धावला असता तर आज देशाची सेवा केली असती. इकडं बैलाच्या मागं नसता पळला. कुठं पळावा हे कळलं तर माणसाचं जीवन या ठिकाणी सार्थक आहे. दिशाच नाही योग्य निवडली तर काय होणार आहे जीवनामध्ये. नुसती गती असून चालत नाही. त्या गतीला शिस्त पाहिजे आणि जीवनामध्ये या ठिकाणी जीवनामध्ये दिशा कळली पाहिजे. आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय. आजकाल लोकांना दिशाच कळायला तयार नाही. माणसं आता ऐकत नाहीत. हा आत्ताचा निकाल राहिलाय हो. निकाली पंच सरपंच. आताचा निकाल त्या क्रमांक 19 अक्षय ड्रायव्हर जातेगावकर आपल्याला 25 मध्ये गाडी हाणण्यासाठी खाली जायचंय. बैलगाडी मालक वाट बघतायत. हा वळवा 20 वळवा. झेंडेवाल्या 20 वळवा आणि 20 सोडायचा या मैदानातला. माणसं आता ऐकत नाहीत. त्याला कारणही तसंच आहे. प्रत्येकाला मीपणा चढलाय आणि या मीपणाचा कळस जास्त दिवस टिकत नाही. गोष्ट लक्षात घ्या. हा सरपंच आत्ताचा निकाल राहिला सोमाभाऊ. तेवढा निकाल बघायला हवा. हा सोडा आयुब गाड्या सोडा. सरपंच. आयुब सरपंच एकमत करा आणि नंतर निकाल येऊ द्या. अय आड्या 1 नंबर तासावर लय सुट्टी मेखन करा. गाडी उभी करा आणि गाड्या सोडा. गट क्रमांक या मैदानातला 20 सोडा. अय लाल पिवळा मधनं कुठं चाललाय तुम्ही. अय लाल पिवळा शर्ट खाली. अरे लाल पिवळी काळी पिवळी टॅक्सी असती. तुम्ही कुठं चाललाय. अय पिवळा शर्ट. हायला माणूस रगील दिसतोय. ऐक ना पण. हा सोडा गाड्या सोडा. घ्या 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 झेंडा पंच. अहो माणूस कसा ऐकल. मागास तुम्हीच सांगितलं माणूस हाबरियाट खायला लागलाय. त्यामुळे माणूस ऐकणार नाही. काय करणार आता प्रत्येक कंपनी या ठिकाणी रिसर्च करते आणि हायब्रिड बियाणं बनवते. त्यामुळं माणसाचा मेंदू चलना झालाय. देवानं मेंदू मागच्या जन्मात तेवढाच दिला होता. ह्या काळातही तेवढाच आहे. परंतु चालण्याची क्षमता संपली माणसाचा मेंदू. कारण गावरान खाल्लं मेंदू फास्ट चालायचा. पहिली माणसं एकमेकाचं ऐकायची. आता ऐकत नाहीत. आपलं कसं ऐकणार आहेत. आपण तर सगळ्यापेक्षा वयाने लहान आहे. त्या इंदोरेकर बाबाचं बिचाऱ्याचं समाज सुधारण्याच्या नादामध्ये 30 वर्षाचं या ठिकाणी करिअर गेलं. परंतु माणसानं ऐकलं नाही. त्या टायमिंगला ऐकला असता समाज सुधारला असता. भरपूर काही गोष्टी झाल्या असत्या. 15 ते 20 वर्षापूर्वी इंदोरेकर बाबा म्हणायचे मजूर या ठिकाणी गाडीवर कामाला येईल. आला आता 4 व्हीलर मध्ये यायचा राहिला. इंदोरेकर बाबा म्हणायचे शेतकऱ्याला मजूर व्याजाने पैसे देईल. द्यायला लागलं. लोकांनी त्यावेळेस काढणीला टाकलं. गायच्या आपला चुना लावला. थाप टाकले आणि म्हणले त्या बाबाचं काय. त्याचं कामाचंही सांगायचं. पैसे घेतो आणि घरी जातो. परंतु तो आपल्या हिताचं सांगत होता हे कुणाच्या लक्षात आलं नाही. आता म्हणायला लागले इंदुरेकर बाबा खरंच बोलत होती. त्या माणसानं समाजाला आयुष्य समर्पित केलं सुधारवण्यासाठी. परंतु चांगलं कुणाला या ठिकाणी आत्मसात करायचं नाही.
वाईट लवकर सगळ्याच्या डोक्यात घुसतं पण चांगलं घुसत नाही. 19चा निकाल राहिला सरपंच साहेब. हा सोडा 20 सोडा. सरपंच साहेब तेवढा 19चा निकाल द्या म्हणजे आम्ही आमच्या कामाला मोकळे. हा 19चा निकाल येऊ द्या सरपंच. आणि सोडा झेंडेवाले गाड्या सोडा गड क्रमांक 20 सोडा या मैदानातला. आणि 19चा निकाला तास क्रमांक 5 वरून धावले गाडी मल्हार ग्रुप केरळा गुंजन चारसिंग राजपूत यांचा पब्लिक किंग मल्हार 95-98 आणि राज राजपूत कानोरी यांचा राजा 71-37. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक असा गाडी सीमेला पात्र आहे. या गाडी क्रमांक 20 लावून घ्यायचा आहे. आणि या गाडीसाठी खंबीर साथ दिली रामभाऊ राजपूत झरीकर यांच्या नियोजनामध्ये गाडी पळाली आणि तीच गाडी आज शिमेसाठी पात्र झाली. त्याबद्दल गाडी मालकाचं गाडी चालकाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. हा घ्या गाडी क्रमांक 20 सोडायचा आहे. घ्या 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 झेंडा पंच राजू मामा दुरा भाव घ्या गती घ्या गती. हा सोडा कारण गाड्या सोडा. गती घ्यायची व वातावरणात 2-2 5-5 मिनिटाला बदल व्हायला लागलाय. घ्या गती अजून बरेच स्लॉट बाकी आहेत. हा 20 सुटतोय 56 गट आहेत. सुटला या मैदानातील गट क्रमांक 20 सुटला आणि 20 मधले 1 नंबर तासावरचा 2 मध्ये गेला. दुसऱ्याचा चाक निघून पडलंय. आता राहिल्या पलीकडे 8 गाड्या आणि 8 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही. सुंदर अशा गाड्या पळतात आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी गाडी पळते तुफानची गाडी. सुंदर गाडी बळते तुफानची नाही घरच्या साजाची गाडी बळते. तुफान आणि पिस्टनचं धाकल गावकरांचं निर्वाद असं वर्चस्व. बघा माप काय झालंय बैलाचं अजून सुद्धा आता ते दुसरा झालाय बहुतेक आज. हा झाला हो दुसा. सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या हा कवा दात पाडणार. कारण सगळ्या मोठ्या मापाचा आदत होता तुफान परंतु त्यानं दात लावलाय. हा गट क्रमांक 20 चा निकालाय. तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी शाहरुख पठाण आफान पठाण यांचा घरचा साज पळाला. हिंद केसरी पिस्टन आणि त्याच्या जोडीला पळाला दुसा किंग तुफान डॉन. सुंदर असा घरचा साज पळाला तुफान आणि पिस्टन. गाडी 20 मधनं सेमीला पात्र झाली. त्याबद्दल विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे. आदत मध्ये काळ गाजून बसला होता. मोठ्या मापाचा आदत होता. लोकांचं लक्ष लागलं हा नेमका दात लावतोय कधी. परंतु बघा वेळ कोणासाठी थांबत नाही. तो दात लावणार होता. ती वेळ आली त्याने दात लावला आणि आता दुसऱ्यामध्ये ओपनच्या मैदानामध्ये नाव गाजवतोय असा धाकलगावकरांचा तुफान. शेगोभैया बडान धाकलगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांचा घरचा साज पळाला तुफान आणि पिस्टन आणि सुंदर अशी गाडी हाणली राहुल भाऊ दूरकरी बोधलापुरीकर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली. त्याबद्दल राहुल भाऊ दूरकरी बोधलापुरीकर यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. हा वळवळ 21 वळवा झेंडेवाले मधनं पाळणार. कालनं गठवळला या मैदानातला. अय मधनं पळणारे अय आदनं मधनं पळणारे इकडं तिकडं पळणारे. माणसांचं जीवन गेलं इकडं तिकडं करण्यात पण काय जीवन सुधारलं नाही. माणूस काय सुधारायच्या बेतातच नाही. किती बोला काही सांगा जैसे थेच राहणार आहे. त्यांच्यासाठीच बोलतोय. सोडा गाड्या सोडा. अय राम लक्ष्मणाची जोडी का वेळ लागतोय धुराजी भाऊ. मामा काय होतंय तुम्हाला. वातावरण गारठलंय म्हणून तुम्ही गारठलाय का काय. पाठवायचं का खाली काही गार गरम पाठवायचं का. गरम चहा आणि गार पाणी पाठवू दे का खाली. सुंदर असं आयोजन आणि नियोजन केलंय. या मैदानाचे मुख्य मार्गदर्शक माननीय सर्जेराव भाऊ चव्हाण
करोडी छत्रपती संभाजीनगर. भाऊंची तळमळ आहे, पाऊस येण्याच्या अगोदर फायनल झाला पाहिजे. गेली 20 दिवस भाऊ आणि भाऊंचे सगळे सहकारी या ठिकाणी मैदानासाठी परिश्रम घेत आहेत. आणि त्या परिश्रम घेतलेल्या कष्टाचं फळ या ठिकाणी फायनलचा फेरा लवकर पळून आला तर मिळणार आहे. आणि फायनलचा फेरा लवकर कधी पाळणार आहे? बैलगाडी मालकांनी सहकार्य केलं तरच पाळणार. आणि करतील हो बैलगाडी मालक सहकार्य, कारण बैलगाडी मालकांची सुद्धा तळमळ चालू आहे. घ्या बैलगाडी मालक झेंडा पंचांना सहकार्य करा. तळमळ नाही, खालती चुळबुळ चालू आहे. अहो चुळबुळ करण्यात त्यांचा अर्धा दिवस जाणार, कारण चुळबुळ केल्याशिवाय सुद्धा कशी गाडी लागणार आहे पुढं. विठ्ठल बापू धुरकरे तोंडुळेकर यांना विनंती आहे, डॉक्टर डेगुळे साहेब यांच्याशी संपर्क साधायचा. स्टेजकडे स्टेजकडे या. सुटला. मान्य श्री हरिभाऊ नाना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य दिव्याचं महामहिम राज्यपाल केसरी मैदान. आणि या मैदानातला क्रमांक 21 पळतोय आणि 21 मध्ये लढत चालू आहे. परंतु मधल्या चांगला सुंदर गाडी मध्ये सर्जा आणि लाल बादशाहची गाडी आणि किशोर ड्रायव्हरचं परत एकदा निर्वाद असं वर्चस्व. हाच तो हिंगोलीकरांचा सर्जा आहे, ज्यानं फॉर्च्युनरचा 1 नंबरचा मान पटकावला होता. असा हिंगोलीकरांचा सर्जा, आणि त्याला तोला मोलाची साथ दिली. दुसरा वयात काळ गाजवतोय असा लाल बादशाह. गाडी सीमेला पात्र आहे. विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक असं अभिनंदन आहे. एका राशीची बैल पळाली, एका राशीचा साज पळाला आणि त्या साजावर तसाच तोला मोलाचा ड्रायव्हर. सगळं समीकरण घडून आलं आणि या समीकरणानं आजच्या मैदानामध्ये गट 5 सेमीला पात्र गट झाले. क्रमांक 21 चा निकाल आणि निकाल 21 चा निकाल. तास क्रमांक 6 मधून धावली गाडी साईनाथ माधवराव कराळी बडेल दांडेगाव हिंगोली व बापू डांबेकडे वरकी पुणे यांचा हिंद केसरी सर्जा आणि सुप्रसिद्ध छकडे कारागीर सांडू मिस्त्री तळेगाव यांचा लाल बादशाह. ही गाडी सीमेला पात्र आहे. विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या किशोर भाऊंचं हार्दिक असं अभिनंदन. गाडी सीमेला पात्र आहे. सुंदर अशी गाडी आणली किशोर भाऊ कदम तोंडुळेकर हिंद केसरी धुरकरे यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली. श्रीनाथ केसरी सर्जा आणि हिंद केसरी लाल बादशाह ही गाडी सेमीसाठी पात्र केली. त्याबद्दल गाडी मालकाचं गाडी चालकाचं हार्दिक असं अभिनंदन. नुसतं श्रीनाथ केसरी नव्हे तर या ठिकाणी पहिलं मैदान संपन्न झालं. बांगशी माता गडाच्या पायथ्याशी पहिलं मैदान संपन्न झालं हिंद केसरीचं. त्या हिंद केसरीच्या मैदानात रितसर 3 फेरे पळून प्रथम क्रमांकाचा मानकरी असा हा हिंगोलीकरांचा सर्जा पळाला. हा वळवा 22 वळवा झेंडेवाले. सोडा गाड्या सोडा 22 वळा. आणि हिंगोलीकरांच्या सर्जानं हिंद केसरीच्या मैदानामध्ये नुसता 1 नंबर केला नव्हता, कडनं गट काढला, कडनं सेमी काढला आणि फायनल देखील कडनं 1 नंबर केला. असा पब्लिकचा बेताज बादशाह हिंगोलीकरांचा सर्जा. आणि त्याच्या जोडीला पळाला ज्याला लाल बादशाह म्हणून संबोधलं जातं, ज्याने अखंड महाराष्ट्र गाजवलाय असा लाल बादशाह. ज्या बैलानं आदात वयामध्ये नावलौकिक केला असा शगू भैया बडान धाकलगावकर यांच्या वतीनं समालोचन कर्त्यांसाठी 300 रुपयाचं बक्षीस दिलंय. त्याबद्दल शगू भैया बडान धाकलगावकर यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि ज्या बैलानं बिनजोडचं क्षेत्र गाजवलं, घाट गाजवला आणि असंख्य बैलगाडा शौकीनांच्या मनावरती अधिराज्य केलं असा अडवली कल्याणकरांचा मथुर. आणि या मथुर बैलाचे मालक दिलदार मनाचा राजा माणूस आमचे मार्गदर्शक बैलगाडी मालक या ठिकाणी राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचं मैदानामध्ये आगमन आहे. राहुलभाई सन्माननीय आपलं या महाराष्ट्राची आणबाण शान आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय राहुल दादा पाटील यांचे या ठिकाणी सर्जाराव पाटील चव्हाण यांच्यातर्फे हार्दिक स्वागत आहे. मी राहुल भाऊला विनंती करतो की त्यांनी विचार मंच इकडे भाऊ राहुल दादा इकडे राहुल दादा पलीकडच्या वरती जाऊ द्या.
ए विनंती, ए कोणी स्टेटवर येऊ नका. आकडे क्रमांक घालणं सन्माननीय 22 राहुल साठी पाटील यांचा सहर्ष या ठिकाणी स्वागत करतो. माहीम राज्यपाल केसरी या मैदानामध्ये सन्माननीय राहुल दादा पाटील यांचा हार्दिक असं स्वागत आहे. ए सर्वांना विनंती, कोणी स्टेटवर येऊ नका. आगे आकडे क्रमांक घालणं 22 सुटण्यासाठी सन्माननीय राहुल दादा पाटील यांचा स्टेटवर आगमन झालेला आहे. महिम राज्यपाल केसरी मैदान आदरणीय राहुलदादा पाटील आपले या स्टेट मंचावर हार्दिक स्वागत आहे. 22 मध्ये लढत महाराष्ट्रातील आणबाण शान अशी कोण होतंय सीमीला पात्र. सर्जेराव पाटील चव्हाण साहेबांना विनंती आहे की त्यांनी इथे यायचं आहे. असं वर्चस्व आणि या ठिकाणी बीडकरांच्या विराटनं बाजी मारली का? हा ज्या सन्माननीय दादांवरच चाहत्यांचं प्रेम बघा. याला म्हणतात या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला उगाच बोलत नाही तो दिलदार मनाचा राजा राजकीय माणूस. सामाजिक म्हणून या बैल मालकाकडे बघितलं जातं. राहुल दादा असे पाटील मथुर यांचं बैलाचे विचार मालक मंचावर हार्दिक राहुल स्वागत दादा. आहे. हा माणसानं आयुष्यामध्ये काय कमावं तर हे जनतेचं प्रेम कमावलं आणि प्रेम कमावलं. आमचे या ठिकाणी मथुर बैलाचे मालक राहुल दादा पाटील अडवणी कल्याणकरांना आणि मी भाऊला विनंती करतो की त्यांनी राहुल दादा यांचा सत्कार करावा. आणि हे बघा या प्रेक्षक मंडळीच्या प्रेमाच्या खातीर माननीय राहुल भाई पाटील अडवले कल्याण दिलदार मनाचा राजा माणूस आणि सर्व फॅन पंचायत समिती सभापती सर्जेराव चव्हाण साहेब यांना विनंती आहे की त्यांनी राहुल दादा यांचा सत्कार करावा. हा 2 मिनिटं थांबा धुराजी भाऊ. गट थोडासा थांबा. हा 1-2 मिनिटं थांबू आता. थोडासा 2 मिनिटाकरता गट थांबवण्यात येतो आहे. सर्वांना विनंती आहे की खाली यावं भाऊ. भाऊ आणि प्रेक्षक मंडळी सांगून जाते आणि आमच्या भाईंनी जर आयुष्यात काय कमावलं तर हा जनसमुदाय या ठिकाणी सांगून जातोय फक्त जनतेचं प्रेम सन्माननीय राहुल दादा कमावलं. पाटील यांचं सहर्ष या ठिकाणी स्वागत आहे. बघा आणि इथं जमलेला प्रचंड हा राहुल दादाचं या ठिकाणी स्वागत होत आहे. हा घ्या आत्ताचा निकाल क्रमांक 22 चा निकाल घेऊ. या पंचायत समिती उपसभापती माझे माहीम राज्यपालचे या कार्यक्रमाचे आयोजक हा जनतेचं प्रेम सांगून जात आहे. दादा तुम्ही आयुष्यामध्ये काय कमावलं आणि आपल्या मथुरनं काय कमावलं असं मुंबईच्या बिंजोड क्षेत्रामध्ये असंख्य अखंड 4 वर्षे या ठिकाणी अधिराज्य गाजवलं, घाट गाजवला, हिंद केसरीची मैदानं गाजवली, 3 फेऱ्याची मैदानं गाजवली असा कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथुर आणि या मथुर नावाचे दिलदार मनाचा राजा माणूस आमचे राहुल दादा. हॅलो 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 अय प्रेक्षक बाहेर या. खालनं गाड्या सुटतायत. हा सोडा प्रेक्षक खालनं गाड्या सुटतायत. सोडा मामा गट सोडा. ऐका हॅलो थोडं एकमेकाचे चेंगऱ्या चेंगरी नाही नाही दादा तुम्ही खाली बस. नाही दादा हातात हात नाही घेणार कोणाचाच. तुम्ही त्यामुळं काय होऊ लागले पुढं पुढे येऊ लागले एखाद्या चेंगऱ्यान खाली तर पाय घाले नाही बस. चला चला माग सारखा माग सारखा. हा सोडा गाड्या सोडा. नाही काही नाही तिडून तुम्ही काढा सेल्फी नाही घेणार कोण. काय होऊ लागलं पुढं पुढे येऊ लागले. ए भैया हा मामा सोडा. 23 सोडायचे आहे मनातला आणि 22 चा निकाल पेंडिंग आहे. सरपंच 22 चा निकाल पेंडिंग आहे.
गट क्रमांक 22चा निकाल 22चा निकाल आयु मामू गोळेगाव याचा मोन्याने वशिम पडेल या गांधीकरांचा नंद्या या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक असा बैल मालक आपल्या बैलांची नावं सांगून जावा. या क्रमांक 23 खालनं सुटण्यासाठी सज्ज झाला. आणि मैदान रिकामा करायचं प्रेक्षक मंडळी मैदान रिकामा करा. सन्माननीय सर्जा राऊत चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी मागा सरका सन्माननीय सर्जाराव पाटील चव्हाण साहेब हे राहुल दादा यांचं स्वागत करताय. हा मामा सोडा गाड्या सोडा सगळं प्रेक्षक बॅरिकेडच्या बाजूला आहे. मी सर्वांना विनंती करतो शांत व्हा थोडंसं. सुंदर गाडी पळाली ज्या नंदीनं आणि पुष्पाची गाडी आपल्या पात्र आहे. मालकाचं नाव 14 देशामध्ये केलं असा बिंजोडचा बेताज बादशाह या ठिकाणी मथुर चे मालक सन्माननीय राहुल दादा पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. इस्टेटवर कोणी सोडू नको, इस्टेट तुटून जाईल. विनंती आहे सर्वांना. राहुल दादा या ठिकाणी 2 शब्द मी विनंती करतो, कोणी स्टेटवर येऊ नका भाऊ. गट क्रमांक 12 मध्ये जी गाडी विजय झालेली आहे त्या गाडीवरती ऑब्जेक्शन आहे. त्या गाडी मालकांना विनंती आहे स्टेज कडे यायचं आणि आपलं काय ऑब्जेक्शन आहे, गाडी डबल हाणल्याचं ऑब्जेक्शन. महामहिम राज्यपाल केसरीचे आयोजक सन्माननीय सर्जाराव पाटील चव्हाण साहेब आणि 23 मध्ये हे आपले 2 शब्द व्यक्त करतील. कोण होणार आहे 23 चा बैलगाडी मालक सेमीला बजरंगी वाणी पळेगाव यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे. परंतु स्टेटवर कोणी सोडू नका. हो भाऊ विठ्ठल बापून बाजी मारली आणि 23 चा निकाल आहे. व्यवस्थित बघितलं का? हा कैलास भाऊ, अमोल भाऊ अमोल भाऊ लागलं का? हा गट क्रमांक 23 चा जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. खरं तर या मराठवाड्यातील या फॅन फॅमिली कुटुंबांनी, या शेतकरी वर्गाने, जे बैलगाडा मालकांनी, चालकांनी, प्रेक्षकांनी जे या मराठवाड्यामध्ये आल्यानंतर जो प्रेम दिला तो न विसरण्यासारखा प्रेम आहे, न विसरण्यासारखा आशीर्वाद आहे. असाच प्रेम, असाच आशीर्वाद सदैव तुमच्या सगळ्यांचा माझ्यावरती, मित्रावरती कायमस्वरूपी राहिला पाहिजे एवढाच. धन्यवाद. अरे एक मिनिट मित्रांनो, मला मथुर सोबत यायचं आहे मैदानामध्ये, पण तुम्ही सहकार्य करणार का? अशी गर्दी घातली तर कसं मैदानामध्ये येणार? हॅलो सगळ्या ऐका, सगळ्या फॅन फॉलोअरला विनंती, आपला खेळ पण झाला पाहिजे. ए सोमा इकडे काय व्हायचं, खेळ चालू ठेवा. हा गट क्रमांक 23 चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरती धावलेली गाडी श्री भद्रा मारुती प्रसन्न कुणाल मनोहर चव्हाण करोडी, तालुका जिल्हा संभाजीनगर यांच्या नावावरती नशीब आजमावला. बैलगाडी मालक 23 चे विजेते बैलगाडी मालक स्टेज कडे येऊन या ठिकाणी बैलांची नावं सांगा आणि समोरचा प्रेक्षक बाजूला व्हा. खालनं 24 सुटण्यासाठी सज्ज झाला. हा समोरचा प्रेक्षक सावध चित्त मैदानाचा आनंद घ्या, कारण गाड्या सुटण्यासाठी सज्ज झालाय. आणि गट क्रमांक 12 चा ऑब्जेक्शन आहे सरपंच साहेब. सरपंच 12चं ऑब्जेक्शन आलंय, त्यांना घेऊन जावा.
प्रूफ घ्या आणि व्हिडिओ. किती? हा डिपॉझिट घ्या 1000चं आणि नंतर ऑब्जेक्शन पुकारा. राहुल दादा हे आयोजक सर्जेराव पाटील चव्हाण यांचा सत्कार करत आहे. एकदा जोरदार टाळी सर्वांची. मथुर मी विनंती करतो की स्टेजवर कोणी सांगू नये. भाऊ ए प्लीज. हॅलो हॅलो. सुटला सुटला क्रमांक 24 पळतोय आणि 24चा रणसंग्राम चालू आहे. सुंदर गाड्या बघत आहेत, सुंदर गाड्यात सुंदर लढत चालू आहे. खालच्या आकड्यानं सुंदर गाडीवर तिकडे माहिबिया पळतोय परंतु लढत नाही. शॉटगन दीपकचा निर्वाद असं वर्चस्व. घ्या सरपंच आत्ताचा निकाल. गाडा क्रमांक 24चा निघाला तास क्रमांक 3 वरून धावली गाडी. सायलाने बजरंग वाणी यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. यांचा पेडगाव हिंद केसरी पक्षा आणि कुमारी अश्विन वजीम पटेल जांभळीकरांचा विदर्भ केसरी माहिबिया या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे. ज्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये म्हणजे अरे खाली उतरा ना यार. नाव लौकिक केला असं स्वर्गवासी सूर्य पडेगावकर यांचा पक्ष आणि सोबत पळाला मोहसिन पटेल, नाजिम पटेल जांभळीकरांचा विदर्भ केसरी महिबिया डॉन 97 ही गाडी सेमी साठी पात्र झाली. त्याबद्दल गाडी मालकाचं गाडी चालकाचं हार्दिक असं अभिनंदन. हा गट क्रमांक 23 चे गट विजेते बैल मालक आपल्या बैलांची नावं सांगून जावा. बैल मालक अय प्रेक्षक या पाठीमागा या. हो प्रेक्षक या पाठीमाग. बघा प्रेक्षक मंडळी सांगून जाते दिलदार मनाचा राजा माणूस कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवले कल्याण ऑलराऊंडर बिनजोडचा बेताज बादशाह मथुर 1001 भलाचे मालक सर्वांच्या प्रेमाच्या खातीर या मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून दाखल झालेले आहे. हा गट क्रमांक 23चा निकाल हा चेंज केला जातो. विठ्ठल बापून जी गाडी आणली ती गाडी फॉल आहे त्यामुळे तास क्रमांक 7 ला निकाल देण्यात येतो. गट क्रमांक 23चा. गट क्रमांक 12 मध्ये ऑब्जेक्शन आलं तर